या पुस्तकात काय काय वाचायला मिळेल आपल्याला? ह्या पुस्तकात बेसिकली पहिले तर मी पेरेंटिंग बद्दल काही गोष्टी सांगितल्यात की पेरेंटिंग म्हणजे नक्की काय, जसं त्याच्यात मी उदाहरण पण दिलंय देवकीचं. ओके, सो त्या तिथून सुरुवात केलेली मी आहे. नंतर प्रेग्नन्सीचा जो पिरियड आहे तेव्हा तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे, तुम्हाला कुठल्या प्रकारचे त्रास होतात बेसिक जे आहेत ते. नंतर जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा त्या बाळाची कशी काळजी घेतली पाहिजे, ते जन्माला आल्यानंतर सुद्धा तुम्हाला काय काय त्रास होऊ शकतात फिजिकली, मेंटल, हे सुद्धा मी त्याच्यात दिलंय. आणि जवळजवळ आय थिंक सो बाळाचा एक साधारण पहिली दुसरीत जाण्यापर्यंत जो प्रवास असतो तिथपर्यंत मी या बुकमध्ये मेन्शन केल्यात गोष्टी. कारण का प्री स्कूल ही अशी स्टेज असते की जिथे मूल घाबरतं, ते इन्सिक्युअर्ड असतं, ते आधी आपल्या आईच्या पदरात असतं आणि मग अचानक स्कूलमध्ये जातो. सो फॉर हिम इट इज अगेन अ न्यू वर्ल्ड. सो तेव्हा त्याचा प्रवास काय असतो, त्याचा माइंडसेट काय असतो, सो इथपर्यंत मी त्याच्यात मेन्शन केलं. पण हा जो पॅरेंटिंग हा जो प्रकार आहे, हा पॅरेंटिंग म्हणजे काय एक्झॅक्टली? पॅरेंटिंग ऍक्च्युली हा एक असा प्रकार आहे ना, जो तुम्ही, मी, लहान मूल, हे प्रत्येक जण हे पॅरेंटिंग करत असतं. आपल्याकडे खूप एक समज आहे की पॅरेंटिंग म्हणजे आई बाबा झाले किंवा ते प्रेग्नेंट असतील तेव्हा ती जर्नी स्टार्ट होते, पण ऍक्च्युली तसं नाहीये. पेरेंटिंग हे आपण लहान असताना सुद्धा दुसऱ्या लहान बाळाचं कर्ज असतो. एक मोठी बहीण असते, ती लहान मुलाची काळजी घेते, त्याला त्याच्यावर प्रेम करते, त्याला रिस्पेक्ट करते, त्याला चांगल्या नको त्या गोष्टी शिकवते. सो दॅट इज बेसिकली पेरेंटिंग. सो मला असं वाटतं की हे प्रत्येक जण करत असतं आपापल्या परीने. फक्त आपण त्याला डेफिनेशन देतो की लग्नानंतर बाळ होतंय तेव्हा तू पेरेंटिंग जर्नी चालू होते, पण इट इज नॉट दॅट. समजा एका कपलला कळलं की आपल्याला बाळ होणार आहे, तर ती जी जर्नी आहे ती त्या दिवसापासून सुरुवात होते? नाही सर, ऍक्च्युली जर्नी आधीपासूनच सुरुवात असते. कारण का त्यांना कळतं, पण त्यांनी ते विचार आधीच केलेला असतो ना की आम्हाला आता आई बाबा व्हायचंय. सो ती जर्नी खूप आधी स्टार्ट झालेली असते. इव्हन इनफॅक्ट मी म्हणणार तेव्हा पण नाही, जेव्हा मुलाचं लग्न होतं, जेव्हा दोन जीव एकत्र येतात तेव्हाच त्यांच्या पुढे हे असतंच ना की पुढे जाऊन आपल्याला आई बाबा व्हायचंय. किंवा अगदी त्याच्या आधी पण जर तुम्ही जाल तर घरात बोलणी चालली असतात की बाबा लग्न होणार, उद्या तुला मूल होणार, मग तू कसं वागलं पाहिजे. सो ही जर्नी खूप आधी स्टार्ट झालेली असते मेंटली. पण मग पॅरेंटिंग या विषयावरती बोलताना आपल्या आई वडिलांनी जे पॅरेंटिंग केलं आणि आत्ताचं जे पॅरेंटिंग आहे याच्यात काय बेसिक डिफरन्स ऍज अ पॅरेंटिंग कोच म्हणून यू फाइंड? बेसिक डिफरन्स तुम्ही म्हणाल तर मगाशी आपण जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा आपण खूप महत्वाच्या मुद्द्याबद्दल बोललो की तो एक्सेप्टन्स. आधीचं जे पेरेंटिंग होतं, आधीचे जे पेरेंट्स होते, जर तुम्ही अगदीच 5-6 वर्षापूर्वीचा काळ सुद्धा जरी बघितलात तर तेव्हा पण पेरेंट्स अवेअर होते, ते गोष्टी कबूल करायचे, एक्सेप्टन्स होतं त्यांच्याकडे काही गोष्टींबद्दल. पण आत्ताचं जी जनरेशन तुम्ही बघाल तर हे आत्ताची जी पिढी आहे ना, दे आर नॉट इन दॅट एक्सेप्टिंग मोड. ते कुठलीच गोष्ट एक्सेप्ट नाही करत आणि अगदी पेरेंटिंग मध्ये बघाल तर नाहीच नाही. दे आर ऑलवेज ऑन दॅट मोड की नाही हे ह्याच्यामुळे आहे, हे ह्याच्यामुळे आहे, पण ते जबाबदारी स्वीकारत नाही. ते आई बाबा म्हणून जबाबदारी स्वीकारतात, पण ज्या काही चुका होत आहेत त्याची ते जबाबदारी स्वीकारत नाही. सो हा बेसिक डिफरन्स आहे. आधीचे पेरेंट्स होते की ऑफकोर्स ते म्हणायचे की माझं मूल आहे, माझी जबाबदारी आहे. आत्ताचे पेरेंट्स असं नाही म्हणत की हो ते माझं मूल आहे, पण आहेत ना बाकीच्या गोष्टी त्याला बिघडवायला, सो ती सर्व माझी जबाबदारी नाही. हा बेसिक डिफरन्स तुम्हाला आता बघायला मिळेल. कोणाची जबाबदारी आहे मग ती? ऍक्च्युली ही जबाबदारी जर आत्ताच्या पालकांच्या म्हणण्यातून बघाल तर ती सोसायटीची जबाबदारी आहे. आता सोशल मीडिया आहे, सो ते पटकन ह्या गोष्टींना ब्लेम करतात, पण तसं नसतं. जर तुम्ही थोडा विचार केला आपण तर आपण असं म्हणू की नेचर आणि नर्चर ह्या दोन गोष्टी असतात. सो नेचर जितकं रिस्पॉन्सिबल आहे तितकंच नर्चरिंग इज ऑल्सो इम्पॉर्टंट. सो तुम्ही घरात काय बोलता, तुम्ही मुलांवर काय संस्कार करता, त्याचबरोबर मूल बाहेर कुठे जात आहे, ह्या दोन्ही गोष्टी तितक्याच इम्पॉर्टंट आहेत. सो बोथ आर, तुम्ही काय म्हणाल, बोथ तितकेच जबाबदार आहेत या गोष्टींना. तर आता ऍक्च्युली कसं झालं, पहिले दोघांपैकी एक कोणतरी घरात असायचं. आता काळाची गरज अशी झाली की दोघंही जॉबला जातात, सो दोघांकडेही वेळ नाहीये. म्हणजे तो त्यांचाही दोष नाही, पण ती काळाची गरज आहे, त्यामुळे दोघंही बाहेर जातात. त्याच्यामुळे मूल हे बाहेर असतं किंवा घरी असतं, सो त्यांच्याकडे तितका वेळ नाहीये मुलांकडे लक्ष द्यायला. मग जो काही फावला वेळ मिळतो इन दॅट स्पेस त्यांना मुलांना हॅप्पी ठेवायचंय. का तर मी दिवसभर घरात नव्हते, मी लक्ष देऊ शकले नाही. तो एक कुठेतरी गिल्ट आहे आईच्या मनात, वडिलांच्या मनात, आणि मग ते त्या पिरियडमध्ये ओके सगळं हॅपी हॅपी पाहिजे.
पण त्या हॅपीमध्ये ते काय चुकीचं गोष्टी करतायत किंवा ते कशावरती त्यांना म्हणजे जस्ट सोडून देतात की नाही ठीक आहे ना बाबा, आता मी एवढा वेळ नव्हतो तर आता मी का ओरडू. सो हा गोष्टींमुळे काय होतंय, कुठेतरी ही घडी विस्कळत चालली आहे. सो ह्याच्यात त्यांचाही दोष मी असं म्हणणार नाही, कारण का परिस्थिती तशी आहे, पण तरी त्यांना ते बॅलन्स करता आलं पाहिजे, जे नाही होत आहे. मग पालकांचाच दोष आहे ना ह्याच्यामध्ये. परिस्थिती पण तशी आहे आणि पालकांचाही दोष आहे. पण होतंय काय की पालक तो दोष आहे असं एक्सेप्ट नाही करत. पालक असं नाही म्हणत की ओके ठीक आहे, हे माझं कुठेतरी चुकतंय, सो मी हे एक्सेप्ट करून ह्या गोष्टी चेंज करायला पाहिजेत. हे त्यांनी केलं पाहिजे, हे त्यांच्याकडनं होत नाही.